घरातल्या माणसांनी कशाला कोणाची काय वाट बघायची, आपण जायचं, भेटायचं, त्यांच्यावर चर्चा करायची. त्यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं असं नाही ना. शेवटी पक्ष हा कुटुंबासारखे ते सांभाळतात आणि कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचा अजितदादांवर तेवढाच हक्क आहे. घरातलं आमचं नातं आहे आणि आमचे घरातले ते कुटुंब प्रमुख अजितदादा आहेत. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठलीही काही गरज लागली, मी दादांना जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा ते भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार नाराज आहे अशी माहिती मिळते, काय सांगाल? त्या ज्या बातम्या आल्या त्याच्यात काही कुठलंही तथ्य नाही. अजित पवार हे आमचे नेते भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे आहेत. मी दर आठवड्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील, यांना मी नेहमी भेटत असतो. मी कालच त्यांना एका कामानिमित्त भेटलो आणि रात्री उशिरा इथं गावी आलेलो आहे. म्हणून ते ज्या बातम्या आहेत त्याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. शेवटी हे पवार फॅमिली जे आहेत त्यांच्या घरातला मी आहे. मी मुंबईला देवगिरीला अजितदादांच्या बंगल्यावर केव्हाही जाऊ शकतो. मी पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर पण कधी मला काय काम पडलं तर मी जातो. मी परवाच बारामतीला माझ्या वैयक्तिक कामानिमित्त दुसऱ्या कामाला गेलो होतो आणि तेव्हा मला कळालं की सुयोग बंगल्यावर अजितदादा आहेत. मी त्यांना सहज भेटायला गेलो, माझं काही काम नव्हतं. पण तिथं गेल्यानंतर पण आमची अर्धा पाऊण तास गप्पा झाली. त्यांच्यावर मी जेवलोसुद्धा. ते म्हणजे जेवून जायचं, म्हणजे ते आम्ही घरातलं आमचं नातं आहे आणि आमचे घरातले ते कुटुंब प्रमुख अजितदादा आहेत. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठलीही काही गरज लागली, मी दादांना जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा ते भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे आहेत. आमच्या जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण जनतेच्या पाठीमागे उभे आहेत. आणि आजही मी जरी आमदार नसलो, मी कुठलंही काम दादांपर्यंत घेऊन गेलो तर दादा चुटकी सरशी, पुणे जिल्हा हा आपला घरचा आहे. जुन्नरचे लोक पवार साहेब आणि अजितदादा पवारांना मानणारे आहेत, म्हणून ही लोक सगळी आपली आहेत आणि ह्या जिव्हाळ्याच्या नात्याने ते माझ्याबरोबर वागतात, आमदार नसलो तरीही. म्हणून हे ज्या काय बातम्या आल्यात त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. माजी आमदारांना पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये विचारात घेतलं जात नाही किंवा जे नव्याने प्रवेश करतायत त्यांना जास्त किंमत मिळते असंही बोललं जाते. नाही, असं काही नाही आहे. शेवटी पक्ष हा वाढला पाहिजे. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये पक्ष वाढला पाहिजे आणि आम्ही तर घरातले माणसं आहोत. आणि नवीन मंडळी जी आलेत त्यांना सामावून घेऊन आपल्याला भविष्यात अजून कसं पुढं मोठं होता येईल हे धोरण प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाचं असतं. म्हणून तशा अजिबात दुजाभाव कुठलाही नाही. राहिला बैठकीचा विषय, ह्या सगळ्या पदवीकरणाचा विषय, तर घरातल्या माणसांनी कशाला कोणाची काय वाट बघायची, आपण जायचं, भेटायचं, त्यांच्यावर चर्चा करायची. त्यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं असं नाही ना. शेवटी पक्ष हा कुटुंबासारखे ते सांभाळतात आणि कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचा अजितदादांवर तेवढाच हक्क आहे. आणि दादांकडे जाऊन स्वयंस्फूर्तीने जाऊन तिथं भेटलो, तिथं बोललो तर दादा कोणाला काय नाही म्हणत नाही.